आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। भारतीय जनता पार्टी नागोठाणे शहराध्यक्षपदी गणेश घाग यांची निवड। नागोठाणे व विभागातून अभिनंदनाचा वर्षाव। नागोठाणे रोशन पदके। केएमजी विभागातील समाजसेवेचा वसा घेतलेले, असीम देशभक्तीने प्रेरित व्यक्तिमत्व असलेले भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते, संघशक्तीमध्ये घडलेले, सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे श्री गणेश भाऊ सुनीता चंद्रकांत घाग यांच्या कार्यावर प्रभावित होऊन दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष श्री धैर्यशील दादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक देऊन नागोठाणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। श्री गणेश घाग यांचे संघटन कौशल्य आणि प्रत्येक कार्यक्रमात पुढाकाराने काम करण्याची जिद्द आणि कार्यक्रम यशस्वी करण्याचा हातखंडा असल्याने याचा नक्कीच भारतीय जनता पक्षाला भविष्यात शहराच्या राजकारणात फायदा होईल असे जाणकारांचे मत आहे। समाजामध्ये जनसामान्यांच्या मनात श्री गणेश भाऊ घाग यांची प्रतिमा उत्तम आहे। त्यांच्यात उत्कृष्ट वाकचातुर्य आहे। जिल्हा उपाध्यक्ष श्री सोपानजी जांभेकर यांचे निकटवर्तीय म्हणून गणेश भाऊ घाग यांची ओळख आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने सोपानजी जांभेकर यांच्या नावासाठी ते आग्रही होते। नागोठाणे मंडळ अध्यक्ष श्री महेश दादा ठाकूर यांचे खंदे समर्थक म्हणून गणेशजी नेहमी पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात अग्रेसर असतात। सामाजिक बांधिलकी जपत नेहमी देश, धर्म आणि संस्कृतीसाठी अहोरात्र काम करताना निस्वार्थ कर्म करत तळागाळातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यायचा, विद्यार्थ्यांना RTEच्या सवलती मिळवून देऊन पालकांना आर्थिक समस्येचा निवारा करून देणे अशा अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात अग्रणी असणारे श्री गणेशभाऊ घाग यांच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। यावेळी फोनवरून संपर्क केला असता श्री गणेश घाग म्हणाले की आदरणीय जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा पाटील, जिल्हा महामंत्री आदरणीय गुरुवर्य श्री सतीशजी धारप साहेब, जिल्हा महामंत्री आदरणीय श्री वैकुंठ शेठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष माझे मार्गदर्शक श्री सोपानजी जांभेकर, तालुका अध्यक्ष श्री महेश दादा ठाकूर, तालुका महामंत्री श्री एकनाथजी ठाकूर, महामंत्री श्री आनंदभाई लाड, माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोरभाई म्हात्रे, विभागीय अध्यक्ष श्री ज्ञानदेव शिर्के आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनात पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वी करण्यात 100% योगदान देणार असल्याचे आणि वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे स्पष्ट केले। नागोठाणे शहरात भारतीय जनता पार्टी खूप मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भरणा असलेलं शहर आहे। येणाऱ्या काळात या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळे उपक्रम राबवले जातील। माजी शहराध्यक्ष श्री सचिनभाई मोदी यांचा आवर्जून उल्लेख करीत गणेश घाग यांनी सांगितले की शहरात भाजपची ताकद वाढली आहे, याचे खरे श्रेय श्री सचिनभाई मोदी यांना दिले पाहिजे। त्याचबरोबर शहरातील आणि विभागातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचेही योगदान आहेच। नागोठाण्यात झालेला भाजपा संघटन मेळावा हे जरी आम्ही कार्यकर्त्यांनी मिळून संपन्न आणि यशस्वी करून दाखवला, ही भाजपाची ताकद आहे। येणाऱ्या काळात अजून जोमाने पक्ष संघटना वाढवण्यासाठी विभागातील व शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून सतत करत राहीन असे गणेश घाग यांनी म्हटले आहे। सर्व स्तरातून श्री गणेश घाग यांच्यावर शब्दसुमनाने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। अतिशय स्वच्छ चरित्र, समाजाशी नाळ जोडलेला जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून श्री गणेश चंद्रकांत घाग यांची ओळख आहे। सामाजिक कार्यात काम करीत असताना श्री गणेशभाऊ घाग यांनी भूषवलेली सामाजिक स्तरावरील पदे पुढील प्रमाणे: गवळाळी नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष 2024, केएमजी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष 2025, गवळाळी ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष आहेत। सेवाभावी संस्थान प्रबोधन समिती रायगड जिल्हा संपर्क प्रमुख, स्वदेशी जागरण मंच या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत नेहमी समाजहित जपणारे श्री गणेश चंद्रकांत घाग यांची भारतीय जनता पक्षाने नागोठाणे शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे। प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या तत्वावर चालणारे श्री गणेश चंद्रकांत घाग यांना सर्वांकडून अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत। छत्रपती शिवाजी
यशाची कृष्णाजी गायकवाड असे मातब्बर सरदार शिवाजी महाराजांनी घेतले आणि रात्रीची जी मसलत झाली त्या मसलतीमध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी जो जंगलाचा भाग आहे त्या जंगलाच्या भागात आपले सरदार तुकडे राहणार म्हणजे खूप असतात. जर खाण्याच्या बरोबर काही जागा प्रकार झाला तर या तुकड्या त्याच दिशेने जसं नियोजन महाराजांनी केले त्याप्रमाणे हल्ला करणार, आक्रमण करणार आणि आपल्या खाण्याच्या सध्या प्रकल्प होता. तर बेटीचा दिवस सकाळी महाराज गडावर वगैरे महाराजांनी सुंदर तयारी केली बघा. त्यावेळी महाराजांनी अंगात हिरडून घातला. महाराजांकडे भरपूर साधन होते, परंतु अफजलखानाला भेटायला आणि अफजलखानाचं व जो महाराजांच्या हस्ते देणगी जगदीने जो ठरवून दिला होता, प्रत्येक लढाईमध्ये महाराजांनी एक सरदाराचा वेगवेगळ्या टाकला. जसं बघितलं तर की स्वराज्याचं तोडून काढण्यासाठी जो तोडण्याला घेतला त्यावेळी वेगळा सरदार, कोंढाण्यासाठी वेगळा सरदार, सिंहगडाच्या लढाईत आपण बघतो तर तानाजी मालुसरेंचा उल्लेख दुसऱ्या कुठल्या त्या युद्धामध्ये दुसऱ्या कुठल्या लढाईमध्ये येत नाही. पुरंदरचा लढाई बघितलं तर पुरंदरच्या लढाईमध्ये आपल्याला मराठा जन्म आलो. पावनखिंडीची लढाई बघितलं तर पावनखिंडीमध्ये महाराज देशपांडेंना मारलं. प्रत्येक लढाईमध्ये वेगवेगळ्या सरदार वेगळा मावळा, एक मावळा महाराजांनी परत दुसऱ्या लढाईत वापरला नाही. तुम्ही बघा राजा मालुसरेंनी दुसरी कुठली लढाई आपल्याला जसं वाचायला भेटते तानाजी मालुसरेंची लढाई सिंहगडावर. अशा प्रकारे महाराजांकडे मातब्बर सरदारांचा मावळ्यांचा जो खजिना होता तो कधी रिकाम झाला. प्रत्येक लढाईमध्ये महाराजांच्याकडे वेगवेगळा मावळा असतो. ज्याप्रमाणे अफजलखानाच्या बरोबर सैयद बंड आला होता, उत्तम नागपाटा तालुका तोडीचा सरदार आपल्या महाराजांकडे होता, तो म्हणजे युवा महाराज. युवा महाराजांचा तुम्हाला पुढच्या याच्यात समजेल. बेटीचा दिवस महाराज गडावर उतरले. शामियाना अफजलखानाचा बेटीसाठी ठरवला होता. शामियानामध्ये अफजलखान रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.